निश्चित आपण बघत असाल लोकशिवायची टीम मागच्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन कव्हरेज केलेलं आहे, प्रत्येकाला विचारणा केलेली आहे की या ठिकाणी कोणाची सत्ता येऊ शकते। सामान्य नागरिकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, सामान्य नागरिकांना विचारलेलं आहे की सत्ता कोणाची येऊ शकते, कोण आघाडी घेऊ शकतो। त्यामुळे आपण बघत असाल प्रत्येक जण आपापल्या नेत्याची बाजू घेऊन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत सामान्य नागरिकांच्या संमिश्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत। कोण सांगतोय नितीश कुमार हे परत एकदा बाजी मारतील आणि एनडीएचे सरकार येईल, तर कोणी तेजस्वी यादवांचंही नाव घेतोय। त्यामुळे ही थेट जी लढत आहे या तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांमध्ये ही जवळपास काटेकी टक्कर म्हणावी लागेल। मागच्या जवळपास आपण बघत असाल 1 ते 1.5 महिन्यापासून या ठिकाणी जी रणधुमाळी सुरू झाली त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये मतदान झालं। मतदानानंतर आज मतमोजणी जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हा नागरिकांच्या प्रतिक्रियेमधून हे स्पष्टपणे जाणवते की जवळपास या ठिकाणी एनडीएचे सरकार येऊ शकतं की काय अशी एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे। मात्र तेजस्वी यादव यांची पार्टी जी आहे राष्ट्रीय जनता दल ही पुढे असू शकते, पहिल्या नंबरची पार्टी असू शकते, अशा प्रकारचे कल जे आहे ते बांधले गेलेले आहेत। अनेक एक्झिट पोलने एनडीएचे सरकार आहे असं म्हटलं जातं, काही एक्झिट पोलनं तेजस्वी यादव ही पुढे असतील असंही म्हटलं जातंय। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मागच्या वेळेला नितीश कुमारांना पाठीमागे टाकून सीट जास्त मिळवल्या होत्या, जास्त उमेदवार निवडून आणले होते। मात्र यावेळेला नितीश कुमार बाजी मारतील असं म्हटलं जातंय आणि भारतीय जनता पार्टी ही दुसऱ्या क्रमांकाची पार्टी असेल तर तेजस्वी यादव ही लार्जेस्ट पार्टी होऊ शकते। मात्र ते सत्तेमध्ये येतील की नाही ही एक शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते। मात्र संमिश्र प्रतिक्रियेनंतर या ठिकाणी आपल्याला दुपारच्या जवळपास 1 ते 2 वाजेपर्यंत या निकालातून जवळपास स्पष्ट होईल की बिहारची सत्ता कोण राखतं।